वर्धापन दिन काल मुंबईमध्ये पार पडला आणि या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवरती घणाघाती टीका केली। काँग्रेसच्या वोट बँकेने तुम्हाला तारलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, तर आम्हाला देशभक्तांनी मतदान केले असं प्रत्युत्तर यावर ठाकरेंनी दिलं। राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे। राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा। ते एवढी अणुशक्ती नगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काय प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे। त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून। 1% मत आपल्याला आणि 99% मत त्यांना, हे कसलं आणि कुठलं मतदान। आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली, हो पडलेत, जरूर पडलेत। संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, सर्व देशभक्त। त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित बौद्ध सगळेच आले। शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का, तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं। आणि संजय, आता तुम्ही बोलले ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे। मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त, संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे।